मराठवाडा विभागीय साखर कारखाना शेती विभाग चर्चासत्राचे आयोजन आज पोखरणी नरसिंग येथे करण्यात आले होते। यावेळी उद्घाटक म्हणून पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र नांदेड शहाजी उमाप हे होते, तर अध्यक्षस्थानी सचिन रावळ, विशेष अतिथी शिवनाथ स्वामी, प्रमुख मार्गदर्शक CN देशपांडे, अनंत निकम हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, मंचकराव वाघ, अंबरीश कदम हे होते। याचबरोबर सत्कार मूर्ती म्हणून दत्ताभाऊ शिंदे, श्याम पाटील, SP डाके, RK कदम, सुभाष सोलव आदी उपस्थित होते। या चर्चासत्रात ऊस विकासाची गरज, त्यासाठी करवायची उपाययोजना, साखर उतारा वाढीसाठी करवायच्या उपाययोजना, तोडणी वाहतूक मजुरांचे करण्यासाठी घेण्याची काळजी, तोडणी वाहतूक मजुराबाबत आवश्यक कायदे आणि त्याचा उपयोग या अन्य विषयावर मराठवाडा विभागीय चर्चासत्रात मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे। या कार्यक्रमाचे आयोजन तुकाराम झाडे, V पवार, BD सातपुते व साखर कारखाना मित्र मंडळांच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी कारखान्यातील शेती विभागातील मुख्य शेतकरी अधिकारी, ऊस पुरवठा अधिकारी, ऊस विकास अधिकारी, स्लीप बॉय आदींच्या मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आज पोखरणी या ठिकाणी मराठवाड्यातले जे साखर कारखाने आहेत त्यांच्या समस्यांच्या अनुषंगाने चर्चासत्र या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि यामध्ये कारखान्यांशी निगडीत ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी वेगवेगळे तज्ञ या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करतायत। या निमित्ताने पोलिसांच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी आम्हाला देखील इकडे निमंत्रित केलेलं होतं। या निमित्ताने साखर कारखान्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवणुकीसाठी पोलीस हे कटिबद्ध आहेत आणि ज्या काही समस्या कारखान्यांच्या असतील त्या मोकळेपणाने त्यांनी पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन याव्यात, अशा प्रकारचं एक आवाहन या निमित्ताने आम्ही केलेलं आहे आणि कारखान्यांच्या समस्यासाठी आम्ही सर्व पोलीस स्टेशनला त्यांच्या समस्या सोडवणुकीसाठी अशा प्रकारचे लेखी पत्र देखील निर्गमित करणार आहोत। फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल होतात, आपल्याची अपेक्षा व्यक्त केली त्यांनी। बऱ्याच ठिकाणी टोळी मुकादम जे आहेत त्यांच्याकडून कारखान्यांकडून उचल घेऊन त्यांना मजूर न पुरवण्याचे प्रकार घडत आहेत। याच्या संदर्भात अनेक गुन्हे दाखल होत आहेत आणि याच्यामध्ये एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा जो तपास आहे तो कायदेशीर पद्धतीने करणं आणि आरोपीला न्यायालयापर्यंत घेऊन जाणं हे जे काम पोलिसांचं आहे त्याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही असं उपस्थितांना आम्ही आश्वस्त केलं। आज मराठवाडा विभागीय साखर कारखान्यातर्फे मराठवाड्यातील सर्व 8 जिल्ह्यांसाठी मुख्य शेती अधिकारी, तसेच ऊस विकास अधिकारी व इतर कर्मचारी यांच्यासाठी माझ्या मते प्रथमच हा चर्चासत्राचा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्याबद्दल सर्व कारखान्याचे शेती अधिकाऱ्याचे जे संयोजक मंडळ आहे त्याचं मी आभार मानतो, कारण मराठवाड्यामध्ये सर्वात मोठा विषय म्हणजे इथे ऊस विकासाची अजूनही कमतरता आहे। कारण एक 2-3 वर्ष चांगला ऊस उत्पादन झालं की परत एक सायकल येतं की परत कारखान्यांची अवस्था आर्थिकदृष्ट्या डळमळीत होते आणि हे चक्र सतत चालू आहे। त्याला एकच पर्याय आहे की ऊस विकास आणि आता जे नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे AIचं, ते अजूनही सुरुवातीच्याच अवस्थेत आहे। मात्र त्यातसुद्धा आपण भरारी घेण्याची गरज आहे, कारण तंत्रज्ञान जोपर्यंत आपण ॲक्सेप्ट करत नाही आणि त्याला ऊस विकासाची जोड देत नाही तोपर्यंत सर्व कारखाने आपल्या गाळप क्षमतेप्रमाणे पूर्ण सीझन कार्यरत राहतील याची आपल्याला दखल घ्यावं लागेल। यामध्ये कल्याणकर साहेबांनी जे सुभाष कल्याण साहेब आहेत त्यांनी तळमळीने त्यांचे विषय मांडले। सर्वात मोठा विषय म्हणजे कारखान्यांकडून जे ॲडव्हान्स दिले जाते त्याची थकीत बाकी फार मोठ्या प्रमाणात आहे। आता त्यांनी जे भाषणात जे सांगितलं की 40-40 कोटीपर्यंत थकबाकी आहे, असे कोट्यवधी रुपये कारखान्याचे अडकून राहतात आणि त्याची वसुली करायला जेव्हा शेती विभाग काम करतो तेव्हा त्याला अनंत अडचणीला सामना करावा लागतं, त्याला वैयक्तिक त्याच्यावर FIR होतात। याबाबत शासन स्तरावर सुद्धा याची दखल घेतली गेली आहे। त्यांनी जसं भाषणात सांगितलं की DCM साहेबांनी पण याच्यात पुढाकार घेतला आहे। आत्ता आपले DIG साहेबांनी पण सांगितलं की यामध्ये आपण एक निवेदन द्यावं
की त्याचं शासनापर्यंत आम्ही पोचवू. तसंच आमच्याकडं पण आम्ही एक निवेदन घेतो आणि ते शासनापर्यंत पोचवून याबाबत जसं मुमाप साहेब बोलले की एक नवीन सेपरेट एक ॲक्ट पण करायची गरज आहे असं त्यांनी भाषणात सांगितलं. त्या पद्धतीने काही शासन स्तरावर बाब पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही शासनातर्फे करू आहे. साखर कारखान्याचं रॉ मटेरियल हे ऊसच आहे आणि ऊस पुरवणारा शेतकरी आहे आणि शेतकरी जोपर्यंत ऊस देणार नाही तोपर्यंत कारखाना सक्षमपणे चालणार नाही. त्यासाठी मी आता भाषणात सांगणार आहे की आपण एक शेतकरी मेळावे घेतले पाहिजे आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे की जे म्हणजे ठिबकसारखं असेल, शेततळ्यासारखं असेल किंवा जिथं कायमचा पाण्याचा पुरवठा होत नाही किंवा कॅनल नाही आहे अशा ठिकाणी शेती विभागाने आवर्जून म्हणजे शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याशी संपर्क साधला पाहिजे. जसं उमाप साहेब म्हटलं की जसं ऊस तोडणीचे जे थकीत बाकी आहे त्याची आपण जर ऑनलाईन याची माहिती जर केली तशीच माहिती आपण शेतकऱ्यांना येणाऱ्या प्रश्नांबाबत आणि त्यांचे जे क्षेत्र आहे म्हणजे एकतर पेरणीखाली असलेलं क्षेत्र आणि पेरणीशिवाय राहिलेलं क्षेत्र, जे पेरणीशिवाय राहिलेलं क्षेत्र आहे त्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. तिथं ऊसाची लागवड होऊन ऊस क्षेत्र कसं वाढेल आणि जो ऊसाचा पुरवठा आहे तो कारखान्याला कमीत कमी 150 दिवसासाठी तरी उपलब्ध झाला पाहिजे, तरच कारखानदारी सक्षम राहणार आहे. मी माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण आजचा दिवस मी माझ्या जीवनामध्ये सुवर्ण अक्षराने लिहील असं मला मराठवाड्यातील सर्व साखर कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी आणि आमचे सर्व जे मान्यवर आहेत यांनी भरभरून साथ दिल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करेन. आणि हा कार्यक्रम आमच्या जसा विचार केला होता त्या विचाराच्याही पलीकड सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. आज आम्हाला अक्षरशः सभागृह कमी पडलं. सभागृहाच्या मध्ये जेवढे कर्मचारी बांधव होते तेवढेच बाहेरसुद्धा होते. उमाप साहेब आले होते. मी उमाप साहेबाचे खरोखरच आभार मानतो. त्यांनी अभिवचन दिलं व तुमच्या ज्या ज्या काही अडीअडचणी असतात त्या सोडण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करीन असं त्यांनी सर्वांसमोर शब्द दिला. कर्मचाऱ्याच्या अनेक समस्या आहेत. मानस तसंच काही हे नाही, परंतु कर्मचारी हे सर्वांचं एक निवेदन उमाप साहेबाला आणि आमचे प्रादेशिक साखर साहेब रावळ साहेबाला यांना मी सर्व समितीच्या वतीनं निवेदन देणार आहेत आणि त्यानंतर पुढील दिशा आम्ही नंतर ठरवू.